नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 या विषयातील सजीवांमधील जीवन प्रक्रिया या पाठामधील विविध घटकांची चर्चा करीत आहोत. यापूर्वी विद्यार्थी मित्रो, आपण मानवातील समन्वय, त्याचबरोबर मानवी चेतासंस्थेचे प्रकार या घटकांची चर्चा केलेली आहे. आजच्या तासाला आपण मानवी चेतासंस्था अर्थात द ह्यूमन नर्वस सिस्टीम या घटकाची चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, मानवी चेतासंस्था प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागलेली आहे. पहिला भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था अर्थात सेंट्रल नर्वस सिस्टीम. दुसरी आहे परिघीय चेतासंस्था, त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे स्वायत्त चेतासंस्था ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, मानवी चेतासंस्था ही 3 भागामध्ये विभागलेली आहे. मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. तर चला तर पाहूया आपण विद्यार्थी मित्रो मध्यवर्ती चेतासंस्था पहिल्या भागाची माहिती या ठिकाणी आता आपण घेऊया. तर मध्यवर्ती चेतासंस्था या चेतासंस्थेलाच सेंट्रल नर्वस सिस्टीम असं सुद्धा म्हटलेलं आहे. या आकृतीचं जर निरीक्षण केलं असता तुम्हाला विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम ही दिसू लागेल. तर सर्वसाधारणपणे सेंट्रल नर्वस सिस्टीम ही मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली आहे. मेंदू आणि मेरुरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था ही बनलेली असते. यामध्ये मेंदूची रचना ही अतिशय नाजूक परंतु विकसित अशी आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच करपरेमध्ये तो संरक्षित असतो. मेरुरज्जूलाच कशेरू स्तंभाच्या पाठीच्या कणाचे संरक्षण मिळते. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, मेंदू हा आपण पाहतो मेंदू हा अतिशय नाजूक असलेला भाग आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून तो डोक्याच्या कवटीमध्ये संरक्षित आहे. विद्यार्थी मित्रो, आकृतीमध्ये लक्षात येते आपल्याला मेंदू हा डोक्याच्या कवटीमध्ये संरक्षित आहे. तो मेरुरज्जूला कशेरू स्तंभामध्ये पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क नेले तर मेरुरज्जूतील लांब पोकळ्याला मध्यनाल असं म्हटलं जातं. मस्तिष्क नेले व मस्तिष्क मध्यनाल व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यामध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव्य असतो. हा द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्य पुरवतो तसेच आघातापासून सुद्धा संरक्षण करतो. तर विद्यार्थी मित्रो, मानवी चेतासंस्था अर्थात मानवी चेतासंस्था ही 3 भागामध्ये विभागलेली आहे. त्यापैकी मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टीम ही मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली आहे. यामध्ये मेंदूची रचना ही अतिशय नाजूक परंतु विकसित अशी आहे. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून तो डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच करपरेमध्ये संरक्षित असतो. मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे पाठीच्या कण्याचे संरक्षण मिळते. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक करणारी मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क नेले तर मेरुरज्जूतील लांब पोकळीला मध्यनाल असं म्हणतात. मस्तिष्क नेले, मध्यनाल व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यामध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव्य असतो. हा द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्य पुरवतो तसेच आघातापासून संरक्षण करतो. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये तुम्ही निरीक्षण केलं असता मेंदूच्या विविध भागाची माहिती आपणास मिळण्यास मदत होती. तर पाहूया आपण या
तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्याला मेंदूचे विविध भाग दिसून येतात. प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, त्याचबरोबर मेंदूला मेरुरज्जूचा आधार हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दिसतो. त्या मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील हाडे यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय असे म्हणतात. मध्यनाल असं सुद्धा म्हणलं जातं. मस्तिष्क निलय व मध्यनाल मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यातील प्रमस्तिष्क मेरुद्रव्य असतो. हा द्रव्य मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्य पुरवतो व आघातापासून संरक्षण करतो. विद्यार्थी मित्रो, प्रौढ माणसाच्या मेंदूचे वजन हे सर्वसाधारणपणे 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असतं. ते आणि त्यात सुमारे 100 अब्ज चेतापेशी असतात. तर विद्यार्थी मित्रो, या प्रौढ माणसाच्या मेंदूचं वजन सर्वसाधारणपणे 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशीचा बनलेला असतो. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर उजवी बाजू ही शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रण करते. तर मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. या व्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार नियंत्रित करते, तर उजवी बाजू कलाक्षमताही नियंत्रित करते. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, या आकृतीमध्ये मेंदूच्या डाव्या बाजूची कार्य आणि उजव्या बाजूची कार्य या ठिकाणी विशद केलेले आहेत. तर मेंदूची डाव्या बाजूची कार्य या ठिकाणी विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, भाषा, शास्त्र व गणित या, त्याचबरोबर उजव्या बाजूची कार्य ही सर्वांगीण विचार, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला, संगीत यावर नियंत्रण ठेवते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थे याची माहिती पाहत असताना आपण प्रौढ माणसाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण 1300 ते 1400 ग्रॅम असून तो सुमारे 100 अब्ज पेशींचा बनलेला आहे. मेंदूची डावी बाजू उजव्या बाजूला नियंत्रित करते. मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार नियंत्रित करते, तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमताही नियंत्रित करत असते. हे विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा. यानंतर आपण मेंदूच्या विविध भागांची या ठिकाणी माहिती घेऊया. या ठिकाणी पहिला आहे प्रमस्तिष्क अर्थात सेरिब्रम. हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 प्रमस्तिष्क गोलार्धाचा बनलेला आहे. या ठिकाणी दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो, प्रमस्तिष्क हा भाग दाखवलेला आहे या ठिकाणी. तर हा 2 गोलार्धाचा बनलेला आहे. हा प्रमस्तिष्क सर्वात मोठा भाग असून तो 2 गोलार्धाचा बनलेला आहे. हे गोलार्ध टणक, तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेला असतो. तर हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून प्रमस्तिष्क गोलार्धाचा टणक, तंतुमय आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेला असतो. मेंदूचा 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्कानं व्यापलेला असतो, म्हणून याला मोठा मेंदू असं सुद्धा म्हटलेलं आहे. तो मेंदूचा मोठा भाग आहे, 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्कानं व्यापलेला आहे, म्हणून याला मोठा मेंदू असं सुद्धा म्हटलेला आहे. प्रमस्तिष्कचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या, खाचा यांनी बनलेला असतो, त्याला संवलन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी प्रमस्तिष्कचा भाग दिलेला आहे, वळ्या आणि घड्या यांनी बनलेला आहे, याला संवलन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहा, प्रमस्तिष्कचा हा सर्वात मोठा भाग वळ्या आणि घड्यानं तयार झालेला आहे, यालाच संवलन असं म्हटलं जातं. अनियमित असतो. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशीसाठी भरपूर जागा मिळते. तर या ठिकाणी या वळ्या असल्यामुळं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढलं जातं आणि चेतापेशीसाठी भरपूर जागाही उपलब्ध होते. तर अशा प्रकारे प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. तो 2/3 युक्त व्यापलेला आहे. हा टणक, तंतू, चेतामार्ग यांनी बनलेला आहे. याला मोठा मेंदू सुद्धा म्हटलं जातं. प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या, खाचा यांनी बनलेला असतो, त्याला संवलन असं म्हटलं जातं. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशीसाठी भरपूर जागा मिळते. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण मेंदूच्या दुसऱ्या भागाची माहिती पाहूया, अनुमस्तिष्क. तर अनुमस्तिष्क, सेरिब्रम, अनुमस्तिष्क
या ठिकाणी दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो अनुमस्तिष्क। तर या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहूया अनुमस्तिष्काची आकृती। तर या ठिकाणी मेंदूचा सर्वात जो लहान भाग आहे तो अनुमस्तिष्क या ठिकाणी दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो। तर अनुमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात शेवटचा हा मेंदूचा छोटा भाग असून कर्कगृहेच्या कवटीच्या मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो। याचा पृष्ठभाग वळ्याऐवजी उंचवटे खळगे या स्वरूपामध्ये असतो। तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी अनुमस्तिष्काचा भाग आपल्याला दिसतोय। तर हा छोटा भाग असून कर्कगृहेच्या कवटीच्या मागील बाजूस प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो। याचा पृष्ठभाग वळ्याऐवजी उंचवटे खळगे या स्वरूपामध्ये असतो। आणि मेंदूचा तिसरा भाग हा या ठिकाणी दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो मस्तिष्क पुच्छ। तर मस्तिष्क पुच्छ हा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दाखवलेला आहे। मेडुब्लांगुलेटा हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून याच्या वरील विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मस्तिष्क पुच्छ दाखवलेला आहे। हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात। तर या ठिकाणी दोन त्रिकोणाकृती उंचवटे आहेत, त्यांना पिरॅमिड म्हणतात। याच्या पृष्ठभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते। तर या मेंदूचा हा शेवटचा भाग किंवा पुच्छ भाग असून याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात, त्यांना पिरॅमिड म्हणतात। त्याच्या पृष्ठभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते। तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपण प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ या भागाची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे। तर विद्यार्थी मित्र असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मस्तिष्क पुच्छला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असे का? तर विद्यार्थी मित्रो मस्तिष्क पुच्छला हा इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असे का? तर मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा भाग अनैच्छिक क्रियाचे नियंत्रण करतो। त्याच्या नियंत्रणाखाली हृदयाचे अंकुचन शिथिलीकरण होते, श्वासोश्वासाची क्रिया नियंत्रित होते। जर या भागास इजा झाली तर या क्रियावर तात्काळ परिणाम होऊन मृत्यू ओढवू शकतो। तर मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा अनैच्छिक क्रियावर नियंत्रण ठेवतो। त्याच्या नियंत्रणाखाली हृदयाचे अंकुचन शिथिलीकरण होते, त्याचबरोबर श्वासोश्वासाची क्रिया ही नियंत्रित होते। जर या भागात इजा पोचली तर या श्वासोश्वास त्याचबरोबर हृदयाचे अंकुचन शिथिलीकरण यावर बाधा होऊन माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो मेरुरज्जू स्पायनल कॉर्ड हा मध्यवर्ती चेतासंस्थेचाच भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो। तो काहीसा जाडसर असून तो पुढे निमुळता असतो। तर या ठिकाणी दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रो मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचाच भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो। तो काहीसा जाडसर असून तो पुढे निमुळता होत जातो व त्याचे शेवटी तंतुमय धाग्यासारखे भाग असतात, त्यालाच अंत्यतंतू असं सुद्धा म्हणतात। तर या ठिकाणी मेरुरज्जू सेपरेट आकृती दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रो। या ठिकाणी मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो। तो काहीसा जाडसर असून पुढे निमुळता होत जातो व त्याच्या शेवटी तंतुमय धाग्यासारखे भाग असतात, त्यालाच अंत्यतंतू असं म्हणतात। तर विद्यार्थी मित्रो आपण काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। मद्यपान केलेल्या व्यक्तीचा तोल जाताना तुम्ही पाहिले असेल, शरीरात अधिक प्रमाणात अल्कोहोल गेल्यास शरीरावर नियंत्रण हरवते। असे का होत असेल याचा तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर मेंदूचे विविध भाग व कार्य। तर आताच आपण मेंदूचे विविध भाग पाहिलेले आहेत, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ, मेरुरज्जू यांची कार्य काय आहेत? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी प्रमस्तिष्क जर कार्य पाहायचं तर या ठिकाणी प्रमस्तिष्क कार्य आहे ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण, मनाची एकाग्रता,
नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. तर प्रमस्तिष्क कार्य आहे ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, बुद्धिविषयक क्रिया हे त्याचे प्रमस्तिष्क कार्य आहे. अनुमस्तिष्क काय आहे विद्यार्थी मित्रो? ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे. तर आपण जे ऐच्छिक कार्य करतो किंवा ऐच्छिक हालचाली जे करतो त्यामध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे. त्यानंतर मस्तिष्क पुच्छ, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोश्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियेचे नियंत्रण. तर अनैच्छिक क्रियावर नियंत्रण जे आहे, हृदयाचे ठोके असतील, रक्तप्रवाह असेल, श्वासोश्वास असेल, शिंकणे असेल, खोकणे असेल, यावर नियंत्रण ठेवणे. आणि लास्ट मेरुरज्जूचं कार्य काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, मेरुरज्जूचं कार्य त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. तर त्वचेपासून मेंदूकडं आवेगाचं वहन करणं हे मेरुरज्जूचं कार्य आहे. त्याचबरोबर मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे, प्रतिक्षिप्त क्रियाचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करणं. तर त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचं वहन करणं, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडून आवेगाचं वहन, प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करणं, अशा प्रकारे या मेंदूचं मधील प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ मेरुरज्जू याची कार्य आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, मध्यवर्ती चेतासंस्था झाल्यानंतर आपण परिघीय चेतासंस्था या घटकाची अर्थात पेरिफेरल नर्वस सिस्टीम या घटकाची माहिती पाहणार आहोत. तर परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागाशी जोडतात. यातील चेता या दोन प्रकारच्या असतात, कर्पर चेता आणि मेरू चेता. तर परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतापासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागाशी जोडतात, कर्पर चेता आणि मेरू चेता. तर कर्पर चेता मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. शीर, छाती व पोटातील विविध भागाशी या संलग्नित असतात. कर्पर चेतांच्या या 12 जोड्या असतात. तर मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता असं म्हणतात. शीर, छाती, पोटातील विविध भागाशी संलग्नित असतात. कर्पर चेतांच्या या 12 जोड्या असतात विद्यार्थी मित्रो. त्यानंतर मेरू चेता, मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरू चेता असे म्हणतात. या हात, पाय, त्वचा, शरीराच्या इतर भागाशी संलग्नित असतात. मेरू चेतांच्या या 31 जोड्या असतात. तर विद्यार्थी मित्रो, कर्पर चेता या शीर, छाती, पोटातील विविध भागाशी संलग्नित असतात. तर मेरू चेता या हात, पाय, त्वचा, शरीराशी संलग्नित असतात. यांच्या 31 जोड्या आहेत. आणि शेवटची संस्था म्हणजे स्वायत्त चेतासंस्था. तर विद्यार्थी मित्रो, स्वायत्त चेतासंस्था हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. याचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाही. तर स्वायत्त चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. याचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, मानवी चेतासंस्थेचे 3 भाग पाहिलेले आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था, स्वायत्त चेतासंस्था. तर मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, त्याचबरोबर मस्तिष्क पुच्छ, मेरुरज्जू या घटकांची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर परिघीय चेतासंस्थेमध्ये कर्पर चेता, मेरू चेता यांची माहिती पाहिली. स्वायत्त चेतासंस्था ही अनैच्छिक हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन या घटकाची चर्चा करूया. तर प्रतिक्षिप्त क्रिया, पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. तर पर्यावरणातील एखादी घटना घडत असेल तर अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. आपण काही घटनांना काही विचार न करता प्रतिक्रिया देतो. त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजेच पर्यावरणातील उद्दीपनाला दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय हा या ठिकाणी साधला जातो आणि योग्य प्रकारे राखला जातो. तर या ठिकाणी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय?
तर पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. एखादी घटना आपल्याला आकृती पहा, या ठिकाणी क्षणार्धात दिलेला प्रतिसाद आहे. इथं मेणबत्ती ज्वलनावर आपला हात दाखवल्यानंतर आपल्याला हाताला भाजल्यानंतर ती मेरुरज्जू या मार्गाने म्हणजेच मेंदूकडे त्याची संवेदना जाते आणि लगेच आपण त्याला प्रतिसाद देतो. म्हणजेच पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. आपण काही घटनांना काही विचार न करता प्रतिक्रिया देतो. भाजलं तर आई गो म्हणतो किंवा एखादा आपल्या पायामध्ये काटा मोडला तर आपण लगेच भावना व्यक्त करतो. ही घटना म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया. यावर कोणत्याही प्रकारचं प्रतिक्रियेवर आपल्या नियंत्रण नसतं. ही कृती पर्यावरणातील उद्दीपनानं दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. या आकृतीचं निरीक्षण करा विद्यार्थी मित्रो आणि त्याला क्रमांकानुसार पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. तर या ठिकाणी आपण उत्तरे शोधण्याचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पहिला प्रश्न असा विचारलेला आहे 1 व 2 यामध्ये नेमके काय घडत आहे. तर या ठिकाणी 1 आणि 2 यामध्ये नेमकं काय घडत आहे. तर विद्यार्थी मित्रो मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श 1 मध्ये झालेला आहे. हात झटकत मागे खेचला आहे. बोटातील त्वचेतील संवेदन चेता पेशीने वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला आहे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी 1 मध्ये काय झालेलं आहे, मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झालेला आहे. दुसरा हात झटकन आपण मागे खेचला आहे. बोटातील त्वचेतील संवेदी पेशींनी संवेदन परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे घेतलेला आहे. दुसरा प्रश्न असा या ठिकाणी विचारलेला आहे, कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने. तर तिसऱ्या भागामध्ये काय झालेलं आहे पहा. तर कोणत्या चेताद्वारे तिसऱ्या आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने झालेले आहे. त्वचेकडून मेरुरज्जूपर्यंत जाणाऱ्या संवेदी चेताद्वारे आवेगाचे वहन झाले आहे. म्हणजेच अभिवाही संवेदी चेता आवेगाचे वहन मेरुरज्जू दिशेने केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी ही प्रश्न असा व्यक्त केलेला आहे 4 या आकृतीमध्ये 4 या ठिकाणी ही कोणती चेता आहे. तर ही संयोगी चेता आहे विद्यार्थी मित्रो. ही संयोगी चेता आहे. संवेदी चेता आणि प्रेरक चेता यातील आवेगाचे हस्तांतर करण्याचे कार्य ही संयोगी चेता करते. तर चौथी ही संयोगी चेता आहे. ही संवेदी चेतापेशी आणि प्रेरक चेता यांच्या आवेगाचे हस्तांतर करण्याचे कार्य ही संयोगी चेता करते. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे की 5 आकृतीमध्ये 5 हा कोणता अवयव आहे. या ठिकाणी कोणता अवयव आहे असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो. 5 ठिकाणी कोणता अवयव आहे. तर हा मेरुरज्जूचा अवयव आहे विद्यार्थी मित्रो. हा मेरुरज्जूचा. त्यानंतर 6 प्रतिसादाचे वहन कोणती चेता करत आहे. तर प्रतिसादाचे वहन ही कोणती चेता करत आहे. तर प्रतिसादाचे वहन प्रेरक चेता करीत आहे. हा प्रतिसाद मेरुरज्जूपासून तो स्नायूपेशीपर्यंत असतो. तर प्रेरक चेतापेशी करत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे, हा प्रतिसाद नेमका कोठेपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे काय झालेले आहे. तर हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे तेथील स्नायूचे अंकुचन होऊन हात झटकन आपण मागं खेचलेला आहे. तर 7वा हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे आणि तेथील स्नायूचे अंकुचन होऊन हात मागे आपण खेचलेला आहे. या ठिकाणी हात मागं खेचलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण मध्यवर्ती चेतासंस्था त्याचे विविध भागांची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे. तर उद्याच्या तासाला येताना आपण विद्यार्थी मित्रो आपण प्रतिक्षिप्त क्रियेची आकृती, नामनिर्देशित आकृती काढून आणायची आहे. त्याचबरोबर आपण विद्यार्थी मित्रो मानवी मेंदू याचीही आकृती काढून आणायची आहे. त्याचबरोबर टिपा लिहा, प्रतिक्षिप्त क्रिया आणि मध्यवर्ती चेतासंस्था या दोन्ही घटकाची माहिती टिपा लिहा या सत्राखाली आपण लिहून आणायची आहे. धन्यवाद.